वडोद तांगडा येथे आई जगदंबा माता यात्रा उत्सवामध्ये संत निरंकारी मंडळातर्फे लावण्यात येणाऱ्या मोफत पानपोईचे डॉक्टर CR तांदुळजे यांच्या हस्ते उद्घाटन। आज दिनांक 3 एप्रिल 2024 वार बुधवार रोजी सकाळी 10 वाजता भोकरदन तालुक्यातील आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध असलेले वडोद तांगडा येथे आई जगदंबा माता यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे। या निमित्ताने या भाविक भक्तांसाठी संत निरंकारी मंडळ भारत ब्रँचच्या वतीने वडोद तांगडा येथे मागील 10 वर्षापासून मोफत पानपोईची सेवा पुरवली जाते। या पानपोईचे उद्घाटन आज गावचे ज्येष्ठ नागरिक व गावातील दीनदुबळ्यांना अहोरात्र आरोग्य सेवा पुरवणारे डॉक्टर CR तांदुळजे यांच्या हस्ते करण्यात आले आहे। यावेळी गावचे सरपंच मनीषाताई वास्कर, नाना पाटील तांगडे यांच्यासह तंटामुक्तीचे अध्यक्ष, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, व्यापारी वर्ग व गावातील प्रतिष्ठित नागरिक हे मोठ्या संख्येने या पानपोईच्या उद्घाटन प्रसंगी वडोद तांगडा येथील आई जगदंबा माता चौकामध्ये उपस्थित झाले होते। वडोद तांगडा येथील संत निरंकारी मंडळ हे मागील 10 वर्षापासून गावात येणाऱ्या यात्रेनिमित्त भाविक भक्तांना मोफत पाणी पुरवठा केला जात असतो। त्यांना आज या उपक्रमाला 10 वर्ष पूर्ण झाले असून अशीच सेवा ते अहोरात्र करत राहणार असल्याची माहितीसुद्धा संत निरंकारी मंडळाच्या वतीने आज देण्यात आली आहे। ठसा उमटून राहिलेला आहे, पण आपल्या वडोद तांगड्यामध्ये सुद्धा निरंकारी मंडळातर्फे जो उपक्रम 3-4 वर्षापासून चालू आहे तो अतिशय आदर्श आहे। खरं म्हटलं तर नर की पूजा नारायण की पूजा आहे, जल ही जीवन आहे आणि हे निरंकारीचं जे ब्रीद वाक्य आहे ते आपण सगळ्यांनी अंमलात आणावं, आपण सर्वांनी यांना सहकार्य करावं आणि हे कार्यक्रम सदोदित चालू राहावा। सगळ्या पिढ्यांनी पुढच्या पिढ्यांना हा आदर्श चालू ठेवा अशी जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो। आणि मला वाटतं 2 वाजता मुखोटा निघणार आहे, त्याच्यानंतर संध्याकाळी विविध सोंग, सकाळी 4 वाजता 4 ते 5च्या दरम्यान देवीची स्वारी निघणार आहे। 12 गाड्या सुद्धा आजच होणार आहे, बरोबर आहे। सगळ्यांनी शांततेनं सहभाग करावा, कोणाचं एकाचं कार्याने आपलं सगळ्या देवीचा आशीर्वाद आहे। काल वर्धमान साहेबनं सांगितल्यामुळे देवीची कृपा इतकी आपल्या परिसरावर म्हणण्यापेक्षा आपल्या गावावर आहे की जिकडे तिकडे हाहाकार झालेला आहे, पावसानं तडाखा दिलेला आहे, गारी पडलेल्या आहेत, एक गार वडोद तांगड्यात पडली नाही, आपल्या पिकांचं 9 पैशाचंही नुकसान झालं नाही, याची दखल सगळ्यांनी घ्यावी। ही कृपा देवीची आहे असं समजावं, आपण तिच्यावर श्रद्धा ठेवू। देवीची स्वारी कधी होणार आहे डॉक्टर साहेब? सकाळी 4 ते 5च्या दरम्यान। गावातील तरुणांना काय आवाहन करतात की गावातील तरुणांना फक्त संयम आणि शांतता या 2 गोष्टी ठेवावा। सगळ्यांनी मिळून हे एक देवीचं सोंग चांगल्या रीतीनं पार पाडावं आणि सगळ्यांना अशी विनंती आहे की अशी श्रद्धा जर आपण सदोदित ठेवली तर मातेची कृपा आपल्या गावावर सदैव राहिल्याशिवाय राहणार नाही। 3/4/2024 वडोद तांगडा येथे देवीची स्वारीची तयारी सुरू झालेली आहे आणि आज देवीचा मुखवटा 1:30 वाजता गावातून मिरवणूक निघणार आहे। तसेच 4:30 ते 5 वाजेच्या दरम्यान 12 गाड्याचा कार्यक्रम चांगल्यापैकी पार पडणार आहे। नंतर रात्री 10 वाजेपासून सोंगांचे देवी देवतांचे सोंग निघायला सुरुवात होईल व 4:30 ते 5:30च्या दरम्यान देवीची स्वारीसुद्धा निघणार आहे। तरी सर्व गावकऱ्यांनी या कार्यात सहभाग हिरिरीने घेतलेला आहे। असं सहकार्य सगळ्यांनी ठेवावं व या यात्रेचं स्वरूप खूप सगळ्याच परिसरात चांगल्यापैकी पसरलेलं आहे। अशीच कृपा देवीची आपल्या गावावर राहो हीच परमेश्वर चरणी विनंती करतो। तसेच या गावाच्या निमित्तानं धन्य निरंकारी मंडळ वडोद तांगडा यांनी सुद्धा सलग 10 वर्षापासून पाणी पाजण्याची ही एकदम व्यवस्था केलेली आहे। ही एकदम निस्वार्थ अशी सेवा आहे आणि खरोखर या लहान मुलांचे सगळं मंडळाचे खरोखर सगळ्या गावकऱ्यांतर्फे पाहिजे तेवढं स्वागत केलं तरी तेवढं कमीच आहे, कारण निस्वार्थ सेवा करणं हे सुद्धा कोणाच्या नशिबात नसतं आणि या मंडळाने खरोखर मनापासून कौतुक करावं असं वाटतं। कारण 10 वर्षापासून सलग त्यांनी सर्व मंडळींना आणि पाहुण्यांना, गावातल्या लोकांना निस्वार्थपणे थंड पाणी दिवसभर आणि रात्रभरसुद्धा पुरवतात। जोपर्यंत स्वारी झाल्यावरसुद्धा लोक पाणी पिऊन जातात। त्यामुळे या मंडळाचंही हार्दिक स्वागत।
धन्यंकार आज आमच्या गावचा यात्रा उत्सव आहे. तर या निमित्ताने आम्ही 2014पासून संत निरंकारी मंडळ पारत ब्रँच तर्फे पानपोळी सेवाचं आयोजन दरवर्षी करतो. तर इथे येणारे सर्व भाविक या पानपोळीच्या पाणी पिऊन तृप्त होतात. तसंच आज 10 वर्ष या कार्यक्रमाला चालू आहे पानपोळीला.